थेट जाऊयात मुंब्र्यात। आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, पुढच्या काही मिनिटांमध्ये उद्धव ठाकरेंचा ताफा तिथे पोहोचेल, सध्याची तिथली काय स्थिती बघायला मिळतेय? थेट दृश्य दाखवतोय, कारण की एका बाजूला आहे ते एक उद्धव ठाकरे गटातील हे सगळे पदाधिकारी आहेत ते जमा झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला आहे ते शिंदे गटाचे सगळे पदाधिकारी आहेत ते जमा झालेले। आपण थेट यांच्याकडूनच जाणून घेऊया काय नेमका मागणी आहेत। उद्धव ठाकरे या ठिकाणी येत आहेत। पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी येत आहे। आम्ही सगळे शिवसैनिक त्यांच्या भेटीसाठी आणि स्वागतासाठी तयार आहोत, सज्ज आहोत। परंतु एवढी दडपशाही की आम्ही शिवसेनेचा घोषणा पण देऊ शकत नाही, या अन्यायाविरोधात वाचा फोडण्यासाठी सगळे शिवसैनिक या ठिकाणी जमलेले आहे। असं तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने, कारण की दोन्ही गट आहेत ते आक्रमक झालेले आहेत। गेल्या काही वर्षापासूनची जी शाखा होती ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शाखा आहे, त्यामुळे कोण आक्रमक झाल्याचे आम्हाला काही देणं घेणं नाही। आक्रमक आम्ही आहोत, आमचे पक्षप्रमुख इथे येणार आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही शाखेजवळ जाणार आहोत हे आम्ही तुम्हाला सांगतोय। आमचे सगळे शिवसैनिक आहेत या ठिकाणी। पर तुम्ही शाखेकडे जाणार आहात, मात्र पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे, कारण की त्या ठिकाणी एकनाथ शिंदे गटातले सगळे पदाधिकारी ते देखील दाखल झालेले आहेत। ते किती कोणी जरी शाखेवर आले, कुठल्या गटाचे आले, हे गटाची लोक नाही, आम्ही रक्ताचे शिवसैनिक आहोत, हाडाचे शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांचे आहोत। त्याच्यामुळे रक्त कधी गरम व्हायचं आणि कुठे ताकद दाखवायची हे आमच्या रक्तात आहे। हे बाटलेले रक्त, दुसऱ्यांच्या बाटल्या चढून रक्त ज्यांच्या अंगात भिनलंय आणि ते स्वतःला शिवसेना गट समजते, गट तट इथं नाही, हे ओरिजिनल हाडाचे शिवसैनिक आहेत। त्यामुळे घुसायची वेळ आली तर हे किती फौजफाटा असला, किती त्यांचे चमचे 200-300 वाले असले, त्यांना एक एक शिवसैनिक लाखाच्या पटीने भारी पडेल आणि त्यांना त्यांची शिवसैनिक आहे ते भारी पडतील, कारण की दोन्ही बाजूचे आहे रस्त्याच्या मधोमध जे आहे ते विभाजनी करून पोलिसांनी सध्या तरी ठेवण्यात आलेले आहे। मात्र पक्षप्रमुख या ठिकाणी आल्यावर आम्ही शाखेकडे जाणार हा निर्धार आहे तो देखील आहे तो उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे। निश्चित गणेश, तेव्हा पुढच्या काही मिनिटांमध्ये उद्धव ठाकरे आता मुंब्र्यात पोहोचतायत आणि त्यानंतर उद्धव ठाकरे या पदाधिकाऱ्यांशी काय संवाद साधतात हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। गणेश, तुम्ही आपल्यासोबत राहाच, त्याआधी प्रेक्षकांसाठी एक महत्त्वाची अपडेट। पुढच्या काही मिनिटांमध्ये उद्धव ठाकरे मुंब्र्यात पोहोचणार आहेतच, मात्र त्याआधी रेती बंदरला देखील उद्धव ठाकरेंचं स्वागत केलं जाणार आहे। शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेते मंडळींकडून त्यांचं स्वागत केलं जाईल आणि त्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरेंचा ताफा लगेचच पुढे निघेल। पुन्हा एकदा जाऊयात गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे। गणेश, मुळात मुंबई बाहेर ठाण्यातला मुंब्रा तिथली एक शिवसेना शाखा, ही शाखा शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी इतकी महत्त्वाची का आहे, जेणेकरून आता या घडीला शिंदे गटाकडून त्याच्यावरती दावा करण्यात आला, जुनी शाखा पाडण्यात आली, नवी शाखा बांधली जाणार आहे आणि आता उद्धव ठाकरे याच्यावरून आक्रमक झालेत, एवढं महत्त्व का? नक्कीच खरं तर हा मतदारसंघाचं थोडंसं आपण पार्श्वभूमी आहे ती समजली पाहिजे, कारण की राष्ट्रवादी खरं तर या मतदारसंघामध्ये पहिल्यापासून होती, कारण की जितेंद्र आव्हाड या ठिकाणी 3 वेळेस आहेत ते आमदार आहेत। मात्र तरी देखील ही जी शाखा आहेत, कारण की शिवसेना जी आहे ती मुंब्रा आणि ठाणा या भागामध्ये, कल्याण डोंबिवली असे या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक देखील आहेत आणि या शिवसैनिकांचा जो आग्रह होता, कारण की अनंत दिघे यांच्याकडून आहे ती स्थापन केलेली होती आणि अनंत दिघे यांच्यापासून ही जी शिवसेनेची शाखा होती आणि ही शिवसेनेची शाखा आहे ती आमचीच आहे हा दावा जरी दोन्ही गटाचा असला तरी देखील आम्ही शिवसेनेच्या प्रॉपर्टी घेणार नाहीत असा जो एक वारंवार आहे तो एकनाथ शिंदे गट यांच्याकडून केला जात होता। मात्र जी ही शाखा आता जी तोडण्यात आलेली आहे, खरं तर उद्धव ठाकरे यांच्याकडून स्पष्ट सांगितलं आहे की या शाखेवर बुलडोजर फिरवण्यात आलेला आहे। मात्र जेव्हा एकनाथ शिंदे गट यांच्याकडे विचारणा केली आपण, त्यावेळेस त्यांच्याकडून सांगतात की ही जी शाखा आहे ती पुन्हा आम्हाला नव्याने उभारायची आहे आणि यासाठी याचं बांधकाम देखील आम्ही आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। त्यामुळे हा वाद आहे तो सुरू झाला आणि जी ही मुंब्र्यातली शाखा आहे महाविकास आघाडी खरं तर आता एक उद्धव ठाकरे या महाविकास आघाडीतले आहेत आणि मुंब्र्याचं जे प्रतिनिधित्व आहे ते जितेंद्र आव्हाड करतात आणि जितेंद्र आव्हाडांनी ज्यावेळेस ही सगळी बाब आहे ती देखील पुढे आणली होती, त्यानंतर संजय राऊत स्वतः देखील आहे ती ही सगळी बाब आणली होती। मात्र याचं जे काही महत्त्व आहे, जे जुने शिवसैनिक आहेत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया।
का नेमकं? कारण की गेल्या काही वर्षापासूनची जी शिवसैनिक आहेत, तुम्ही खूप जुने इथले शिवसैनिक आहात, का या शाखेचं महत्त्व आहे? महत्त्व या शाखेचं असं आहे की शाखेला कमीत कमी 20-25 वर्ष झालेली आहेत आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन झालं आहे. शिवसेना प्रमुखांचं तिकडे आदरस्थान होतं. अशा शाखेचं जे ह्या ठिकाणी मिंद्या लोकांनी, ह्या दुसऱ्या गटात गेलेल्या लोकांनी ती शाखा ताब्यात घेतली. आमच्या शहर प्रमुखांना बाजूला काढून ते एकट्याला त्यांना गाठून 100-200 गुंड आणले तिकडे. अशा प्रकारे जर ती शाखा ताब्यात घेणार असतील तर ती शाखा आम्ही, त्या शाखेचं महत्त्व आमच्यासाठी दैवतासारखं आहे, देवळासारखं आहे, आमचं मंदिर आहे ते. तुम्ही सांगताय देवळासारखं आहे, मात्र त्यांच्याकडून सांगितलं जात होतं की या ठिकाणाहून वेगवेगळे उद्योग आहेत ते चालायचे. माल सप्लाय केला जायचा होता, बांधकामांसाठी सर्व्हिस सेंटर आहेत ते सुरू केलं होतं. या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज जे मिरवतायत तिकडे, त्याच ह्या विभागात होते. त्यांचेच पुत्र ह्या विभागाचे खासदार आहेत. झोपा काढताय काय तुम्ही? त्या काय करतो तुम्ही बघत होते की नाही? तुम्हाला माहित नव्हतं का हे इकडे काय होतं ते? त्यावेळेला तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे होता. कदम नावाचे कोणी इसम आहेत असं थेट आरोप आहेत तो करण्यात आलेला होता की ते हा जे ग्रस्त आहेत, सदग्रस्त आहेत, हे बघा इकडे आहेत, हे आमचे या ठिकाणचे हे आहेत. तुमच्यावर थेट आरोप करण्यात आला. एक मिनिट ऐका, शहर प्रमुख आहेत, हे प्रामाणिक आहेत, निष्ठावंत आहेत आणि त्यांनी या ठिकाणी त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया. तुमच्यावर खरं तर तुम्ही हे सगळे आरोप आहेत ते केले जात आहेत म्हणून त्यांनी मला ऑफर द्यायचं काम चालू केलं होतं का? तर माझ्याकडून ते काय असं दुष्कर्ष होणार असते, झाले असते तर आमच्यामध्ये या हे सांगण्याचं काम त्यांनी केलं असतं का? साहेब तुम्ही सांगतायत की आमच्याकडे या गोष्ट अशी आहे की त्यांनी ज्यावेळेला 8 महिन्यापूर्वी शाखेचा मोजमाप घेण्यासाठी आला, त्यांनी मला फोन केला, त्यावेळेला मी मोजमाप करून दिला नाही. त्यावेळेला त्या ठिकाणी काय होतं, खड्डा होता त्या साईडला, पाचच्या साईडला, आणि मे महिन्याच्या एंडिंगमध्ये त्याच्यावर भराव टाकून ते दुसऱ्याला वापरायला दिलं. म्हणजे साहेब त्यांचा थेट तुमच्यावर नरेश मस्के यांनी हा आरोप केलाय की तुम्ही जी शाखा चालवत होता त्या ठिकाणाहून बांधकाम व्यवसायाचं मटेरियल आहे ते तुम्ही सप्लाय करत होता, सर्व्हिस सेंटर तुम्ही या ठिकाणी चालवत होता, त्यामुळे भाडे तत्वावर ही शिवसेना वापरली होती असा एक वापर केला. शिवसेना नव्हे, शिवसेना म्हणून नव्हे, आमच्याकडे बिटिंगचे धंदे नाही आहेत, आमच्याकडे शर्टिंगचे धंदे नाहीत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे